जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर आगामी निवडणूक लढवणार। नौका उमेदवार तोकडी यंत्रणा कोणतीही राष्ट्रीय पातळीवरील राजकीय यंत्रणा नसतानाही महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 70,000 मते घेतली। इचलकरंजीत जरी धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळाले असले तरी ते मताधिक्य शाहूवाडी, शिराळा, इस्लामपूर या मतदारसंघातून भरून निघेल हे गणित चुकल्याने सरोडकर यांचा पराभव झाला। तरी देखील महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक संघ असून हीच वज्रमूठ आगामी विधानसभा निवडणुकीत ही कायम ठेवली जाईल, अशी माहिती प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावस्कर, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य मदन कारंडे व मॅजेस्टर आघाडीचे सागर साळके यांनी पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या बाबतीत नकारात्मकतेचे वातावरण असतानाही इचलकरंजीकरांनी सलग दुसऱ्यांदा त्यांना पाठबळ दिले आहे। याचाच अर्थ इचलकरंजीकरांना सुळकूट पाणी योजना, वस्त्रोद्योगाचे प्रलंबित प्रश्न, महापालिका संदर्भातील अडचणी आणि शहराचा विकास धैर्यशील माने यांच्याकडून अपेक्षित आहे। त्यांनी ही जबाबदारी अधिक गतीने स्वीकारावी, असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। इचलकरंजी शहरात सरोडकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने वातावरण निर्मिती करण्यात यश आले होते, तसेच चित्रही निर्माण झाले होते। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेपर्यंत अत्यंत सकारात्मक असलेले वातावरण अखेरच्या 2 दिवसात काही मुद्द्यावरून बदललेले पाहण्यास मिळाले। शहरातील आजी माजी आमदार आणि शेवटच्या 2 दिवसात मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या जोडण्या माने यांना मताधिक्य नेण्यापर्यंत यशस्वी ठरल्या। आजपर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत कधीही पैशाचा वापर झाला नव्हता, पण यंदाच्या निवडणुकीत तो पाहण्यास मिळाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। जनतेची बांधिलकी ठेवत नागरी प्रश्नावर आंदोलनाच्या भूमिका कायम ठेवली जाईल। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने लवकरच वरिष्ठ नेत्यांशी बोलून व्यूहरचना आखली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। यावेळी प्रकाश मोरबाळे, सदा मलाबदे, भरमा कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री महाविकास आघाडीतले काही घटक पक्ष त्या ठिकाणी त्यांना नको होते आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर शेवटपर्यंत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याच्याबाबतची साशंकता प्रचंड मोठ्या प्रमाणावर होती। आम्ही 2 वेळा काँग्रेस कमिटीमध्ये या ठिकाणी इंडिया आघाडी महाविकास आघाडीच्या बैठका घेतल्या, मेळावा घेतला आणि आम्ही सांगितलं की आम्हाला एक हक्काचा उमेदवार द्या। एखाद्या उमेदवाराला जर आम्ही नको असेल तर त्याच्या मागं पळत जाण्यामध्ये आम्हालाही काही स्वारस्य नाही आणि त्यामुळं आम्हाला आमच्या हक्काचा उमेदवार द्या ही मागणी आम्ही सतीश पाटील, जयंत पाटील, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले या सगळ्यांच्याकडे केली आणि मग अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सत्यजित आबा पाटील सरोडकर होतं की आमच्यावर विश्वास ठेवतो। कारण आज सत्यजित आबा पाटलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या दिवशी सगळी मला भेटायला आले त्या दिवशी त्यांची माझी पहिल्यांदा ओळख, म्हणजे माझ्यासारख्या फ्रंट लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची त्यांची माझी पहिली ओळख। त्यामुळं इचलकरंजी शहरामध्ये एकाही व्यक्तीची अगदी बोटावर म्हणण्यासाठी 2-4 लोक होते तर माझ्यामध्ये कुणाची ओळख आमची तुमच्या खालोखालची इचलकरंजी शहराच्या मूलभूत प्रश्नासाठी सातत्यानं आम्ही 2 वर्षामध्ये महाविकास आघाडीवर या शहरामध्ये जे काम केलं त्या कामाकडे बघून आम्हाला या इचलकरंजी शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी हे लोक कायमपणे अग्रेसर असतात। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।